नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला परफेक्ट असा डाळ वडा जो गाड्यावर नाश्ता सेंटरमध्ये भेटतो ना, तसा डाळ वडा कसा तयार करायचा ते बघायचं आहे। तर बघा, त्याच्यासाठी चण्याची डाळ घेतलेली आहे। ती 5 तास मी भिजवायला ठेवली होती आणि बघा छान अशी भिजून गेलेली आहे। तर हिला आता आपल्याला असं थोडं जाडसर दरदर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। जास्त बारीक नाही वाटायचं आहे, जाडसर करायचं आहे। तर आता ही डाळ वाटून घेते मी। तर मी आता ही 2 बॅचेसमध्ये डाळ वाटून घेणार आहे आणि आपल्याला पाणी न घालताच वाटण तयार करायचं आहे। जे जाडसर राहिलं तरी चालेल, पण पाणी जास्त घालायचं नाही। वाटलं तर 1-2 चम्मच पाणी घालू शकता, पण जास्त पाणी घालायचं नाही आहे। जाडसर आपण वाटण तयार करून घेतलं आहे बघा, अगदीच बारीक नाही केलेलं, जाडसर ठेवलेलं आहे। कुठे कुठे डाळसुद्धा दिसत आहे। तर डाळ पण असली तर चालते, खूप भारी लागते ती, वड्यामध्ये दाताखाली येते तेव्हा। तर असंच वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा। पाणी अजिबात घातलेलं नाही मी, कारण डाळ छान भिजली जाते ना, तर पाण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही। तर अशीच डाळ भिजवून घ्यायची आणि वाटून घ्यायची आपल्याला। तर आता आपण याच्यामध्ये काही वस्तू घालायच्या आहे। तर बघा, कांदा घालायचा आहे, एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो घालणार आहे। लसूण घेतलेला आहे 1 चम्मच बारीक चिरून घेतलेला आहे। आलं पण 1 चम्मच बारीक असं चिरून घेतलेले आहे। कढीपत्त्याची पानं 5-7 असे बारीक असे चुरून घेतलेले आहेत बघा। आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। हे सर्व मी इथे घालणार आहे आता। हिंग घेतला आहे छोटा अर्धा चम्मच, तो घातला। जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच छोटा, तर त्याला थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे। धने घेतले जाडसर कुटून 1 चम्मच छोटा चम्मच। कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार, कोथिंबीर आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात। आणि मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकतात, पण मी नाही घालणार आहे। हे सर्व साहित्य आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा हे सर्व जे घातलं आहे ना आपण, सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। हाताने मिक्स करून घेऊ, म्हणजे चांगलं मिक्स होईल। तर बघा, सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आहे छान असं। तर याला आता बाजूला ठेवू आपण। आणि आपल्याला त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार करायची आहे। तर ती चटणी आपण आता तयार करून घेऊ पहिले। तर वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला छान अशी चटणी बनवायची। त्याच्यासाठी बघा, 1 चम्मच मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे, आणि एक छोट्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे बघा, असा उभा चिरलेला आहे। आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो आणि 1 मिरची घेतलेली आहे, आणि अर्धा इंच आलं, आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। तर आता इकडे कढई ठेवलेली आहे मी गरम करायला। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। 1 पळी तेल घातलं, तेल गरम होऊ द्यायचं आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे। चणा डाळीला बघा थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, थोडंसं असा रंग बदलू द्यायचा आहे तिचा। हे बघा, थोडी अशी लालसर झाली, नंतर आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे। उडदाची डाळ बारीक असते म्हणून नंतर घालायची, सोबत जर घातल्या ना तर ती जास्त परतवून जाते, त्याच्यासाठी नंतर घालायची आहे। दोघं डाळी छान अजून थोडंसं परतवून घेऊ आपण। तर आपण बघा, दोघं डाळी छान अशा खमंग परतवून घेतलेल्या आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे साहित्य घालून घेऊ। आलं, लसूण, मिरची आणि कांदा आणि टोमॅटो। तर हे सुद्धा आपण आता छान असं परतवून घेऊ। थोडं शिजवूनच घ्यायचं आहे आपल्याला।
अगदी 2-3 मिनिटं चांगलं शिजवू त्याला, कांदा आणि सर्व साहित्य. छान असं साहित्य आपलं परतलं गेलं आणि शिजून सुद्धा गेलेलं आहे बघा. तर आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला 5-7 मिनिटं थंड होऊ द्यायचं याचं साहित्य सर्व. आणि नंतर याची आपण चटणी वाटून घेऊ. तर हे साहित्य आपले आता गार झालेलं आहे बघा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण आता याचं वाटण करून घेऊ. तर बघा याच्यामध्ये आता आपण थोडीशी चवीनुसार घरगुती मिरची पावडर घालायची. तर मी इथे अर्धा चम्मच घालते, कारण आपण हिरवी मिरची पण घातली त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी अर्धा चम्मच घातली. तुमच्याकडे जर म्हणजे मिरची असेल तर ती पण घालू शकता, लाल मिरची. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी चटणी घातली. आता ही काश्मीरी मिरचीची पावडर आहे बघा, ती घातली आहे छोटा अर्धा चम्मच, रंग छान यावा म्हणून. तर याचं आता आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, चटणीला लागेल तेवढं बघा. आता थोडंसं पाणी घालून वाटण तयार करू आपण याचं. तर आपण चटणी वाटून घेतलेली आहे बघा, एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण आता. खमंग असा सुगंध येतोय चटणीचा. तर बघा चटणी आपण वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण हिला छान असा तडका करू. तर बघा इकडे कढई ठेवली आहे तापायला. तर तडक्यासाठी बघा 1 पळी तेल घातलं. तेल छान असं आपल्याला आता तापवून घ्यायचं आहे बघा. तेल छान तापून गेलेलं आहे. आता मोहरी घालू. मोहरी छान अशी तडकू द्यायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर बघा कढीपत्ता आणि लाल मिरची सुकी घातली आहे मी फोडणीमध्ये. थोडीशी परतवून घेऊ. बघा आता ही फोडणी आपण चटणीवरती ओतून घेऊ. चटणीला आपण छान अशी फोडणी देऊन घेतली बघा. ती छान अशी दिसते चटणी आपली. तर चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण वडे तळून घेऊ बघा. त्याच्यासाठी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आता आपण वडे तळून घ्यायचे आणि तेल जास्त गरम करायचं नाही आहे, कडकडीत मीडियमच गरम करायचं आहे बघा. आपण थोडंसं पीठ टाकून बघू. हे बघा तेल आपलं एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे, जास्त कडक नाही करायचं आहे. तर आता आपण वडे करून घ्यायचे. परत एकदा एकजीव करून घेऊ सर्व साहित्य. आता असे गोल गोल गोळे करून घेऊ आपण. छोटे छोटेच करायचे, जास्त मोठे नाही करायचे, मध्यम असे गोळे करून घेऊ बघा. आणि त्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे बघा, म्हणजे आपल्या वड्याचा आकार बरोबर येतो. असं थोडंसं गोल करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने मी छोटेच करते, तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही थोडे मोठे अजून करू शकता. मी मीडियम साईजच ठेवली आहे. तर बघा आता हा तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि एकदम जास्त वडे टाकायचे नाही, जेवढे मावतील तेवढेच टाकायचे. आणि लगेच आपल्याला असं म्हणजे त्याला झारा वगैरे लावायचा नाही, थोडंसं आपल्याला तळू द्यायचं आहे त्याला, नंतरच त्याला पलटी करायचं आहे. नाहीतर मग तो वडा आपल्याला झाऱ्याला लागून येऊ शकतो. त्याच्यासाठी थोडंसं त्याला सेट होऊ द्यायचं आणि नंतरच पलटी करायचं आहे. तर बघा थोडासा सेट झाला. आता वडा आपण पलटवून घेऊ बघा, किती छान असा सेट झालेला आहे. आता दुसरी बाजूसुद्धा आपण तळून घेऊ.
आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे वडा तळताना, मोठा नाही ठेवायचा. मोठा जर ठेवला ना तर वरून म्हणजे जळेल आणि आतमध्ये कच्चा राहील. त्याच्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरच वडे तळून घ्यायचे. तर बघा छान वडा आपला तळला गेलेला आहे. आता आपण काढून घेऊ त्याला. बघा एकदम छान असा तळला गेलेला आहे. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी क्रिस्पी असा वडा झालेला आहे आपला. तर आता आपण एका गाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते सुद्धा निघेल. आणि आता आपल्याला थोडासा गॅस वाढवायचा आहे, कारण ते तेल गार झालेलं असतं, म्हणून थोडंसाच वाढवायचा आहे, जास्त नाही. आणि दुसरासुद्धा वडा आपल्याला तसाच तयार करून घ्यायचा आहे. मी एक एकच सोडते, कारण कढई म्हणजे छोटी आहे म्हणून. तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही 2-3 वडे टाकू शकतात. बघा असा गोल करून घ्यायचा आणि असा चपटा करून घ्यायचा आहे. बघा अगदी हलक्या हाताने असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. तर दुसरासुद्धा वडा मी आता तेलात सोडलेला आहे आणि याच पद्धतीने आपण आता हे सर्व वडे तळून घेऊ. तर बघा वडे तळून घेतले मी आणि अजून 2-3 बाकी आहे, ते मी नंतर तळणार आहे. तर बघा आता आपण मिरची तळू त्याच्यासोबत खाण्यासाठी. तर बघा मोठी मिरची होती म्हणून मी अशी 2 पार्टमध्ये कट केली आणि मध्ये चीरसुद्धा देऊन घेतली, कारण तेलामध्ये टाकल्यानंतर ती फुटली ना तर मग अंगावर उडते, त्याच्यासाठी मी चीर दिली आहे मध्ये. तर आता आपण तिला तळून घेऊ. तर बघा छान अशी क्रिस्पी तळून घेऊ आपण. जाड मिरची जरा वेळ लागतो, पण तिखट नसते ही मिरची. तर बघा मिरचीसुद्धा आपली छान अशी तळली गेली आणि हिच्यावर आता गरम असतानाच आपण मीठ घालून घेऊ. मीठ थोडं जास्तही घातलं तरी चालतं, छान लागते. तयार आहे आपली मिरचीसुद्धा. तर बघा तयार आहेत आपले अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी म्हणजे परफेक्ट असे तळले गेलेले आहेत. अगदी असे गाड्यावर नाश्ता सेंटरमध्ये भेटतात ना, तसे आपण घरच्या घरी वडी तयार केलेले आहेत. बघा एकदम छान असे वडे तयार झालेले आहेत आपले. आणि बघा अशी डाळ दिसते ना तुम्हाला, अशी म्हणजे खायला पण दाताखाली येते ना तेव्हा खूप भारी लागते. तर बघा एकदम छान असं तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी. बघा किती छान असा आतूनसुद्धा तळला गेलेला आहे वडा आणि त्याच्यासोबत छान अशी मिरची आणि आपण चटणीसुद्धा तयार केलेली आहे. बघा बघा एकदम छान अशी आपण नाश्ता रेसिपी तयार केलेली आहे. डाळ वडा आणि त्याच्यासोबत मस्त छान अशी चटणीसुद्धा केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुष्पा पाटील किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.